नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच भगवान दत्तात्रयांचे भव्य मंदिर देवगड या ठिकाणाची संपूर्ण माहिती तसेच दर्शन आपल्याला घडवणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, देवगड हे देवस्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये असून अहिल्यानगरपासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावर आणि श्री छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. नगर संभाजीनगर हायवेवरच हे देवस्थान असून हायवेपासून अवघ्या 5 ते 10 किलोमीटर अंतरावर आतमध्ये हे मंदिर आहे. या पावन भूमीची स्थापना परमपूज्य किसनगिरी महाराज यांनी केली व नंतर परमपूज्य भास्करगिरी महाराजांनी हे मंदिर वाढवण्यास मदत केली. या मंदिरामध्ये दर्शनासाठी पूर्ण भारतभरातून भक्तगण येत असतात. तसेच वर्षभर भक्तांची गर्दी येथे अलोट असते. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती या पावन अवसर दिवशी भरपूर गर्दी येथे भक्तांची असते. मित्रांनो, या मंदिराची कलाकृती बघण्यासारखी आहे. मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर आपल्याला भव्य पार्किंग व्यवस्था दिसते. तसेच मंदिर परिसरात सगळीकडे हिरवळ दिसून येते. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी झाडे झुडपे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एकदम थंड वातावरण या ठिकाणी आहे. मंदिर प्रवेशाची कमान ही एक भव्य दिव्य असून त्या शेजारीच आलेल्या भाविकांना हातपाय धुण्यासाठी व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे. मंदिर कमानीतून आतमध्ये येताच भव्य कीर्तन मंडप आपल्याला दिसून येतो. तसेच मधोमध कीर्तनाच्या गोमातेची सुंदर प्रतिमा आपल्याला दिसून येते. दत्तात्रय महाराजांचे दर्शन केल्यावर त्या शेजारीच परमपूज्य किसनगिरी महाराजांचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस भक्तांसाठी विश्रांतीची जागा दिसून येते. तसेच मंदिराच्या मागील साईडला प्रवरा नदी असून भक्तगण दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी येऊन बोटिंगचा आनंद घेतात.
मित्रांनो, देवगड मंदिराच्या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला कुठेही घाण कचरा आपल्याला दिसून येणार नाही. स्वच्छतेची भरपूर काळजी येथील कर्मचारी आपल्याला घेताना दिसून येतात. मंदिर परिसरामध्ये आपल्याला तेथील सफाई कर्मचारी विशेष काळजी घेताना दिसतात. येथील स्वच्छता बघण्यासारखी आहे. कुठेही कचरा घाण आपल्याला दिसणार नाही. संपूर्ण मंदिर परिसर, मग ती पार्किंग असो, मंदिर परिसर असो, भक्तनिवास असो किंवा प्रसादालय असो, प्रत्येक परिसरात आपल्याला मोठमोठी झाडे दिसून येतात. त्यामुळे एक अनोखी शांतता इथे आपल्याला मिळते. भाविकांसाठी प्रसादाची सोय येथे मंदिर प्रशासनाने केलेली आहे. 20 रुपयांमध्ये आपल्याला येथे दत्त महाराजांचा प्रसाद मिळतो. यानंतर भाविकांच्या सोयीसाठी नाममात्र दरामध्ये चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था येथे केलेली आहे. 60 रुपयांमध्ये प्रसाद आपल्याला मिळतो. अत्यंत सात्विक प्रसाद खाऊन पोट भरून जाते. तसेच देवगड या ठिकाणी भक्तनिवासमध्ये कमीत कमी दरामध्ये राहण्याची देखील आपली सोय होते. प्रसादालय आणि भक्तनिवास हे दोन्ही शेजारी शेजारीच असून आपण प्रसादालयातून डायरेक्ट भक्तनिवासमध्ये देखील जाऊ शकतो. तर मित्रांनो, देवगड दर्शनाचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढील अशाच धार्मिक व्हिडिओमध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.